नीटची परीक्षा दिल्यानंतर जेव्हा काउन्सिलिंग राऊंड चालू होतात तेव्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते की आपण कोणतं मेडिकल कॉलेज घेतलं पाहिजे, घेतल्यानंतर आपल्याला रिग्रेट तर होणार नाही. तर आपण या व्हिडिओमध्ये VPF मेडिकल कॉलेज संबंधित सर्व शंकांचं निराकरण करणार आहोत. कॉलेजमध्ये अकॅडमिक्स एकदम चांगलं आहे, सर्व लेक्चर्स एकदम टाईम टू टाईम होतात, सर्व सिलेबस देखील कव्हर केला जातो. जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला एंटर होता तेव्हा तुम्हाला ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री 3 सब्जेक्ट असतात. ॲनाटॉमीमध्ये डिसेक्शन एकदम प्रॉपर पूर्ण एक्सप्लेन केलं जातं, संपूर्ण डिसेक्शन होतं आणि तुम्हाला स्वतः डिसेक्शन करायची संधी देखील मिळते. तसेच हिस्टोलॉजीचे प्रॅक्टिकल्स असो किंवा ऑस्टिओलॉजीचे डेमो, प्रत्येक बोन तुम्हाला एक्सप्लेन करणं असो, या सर्व गोष्टी प्रॉपर शिकवल्या जातात. फिजिओलॉजी म्हणजे हेमॅटॉलॉजीचे प्रॅक्टिकल असो किंवा क्लिनिकल प्रॅक्टिकल असो, सर्व एक्सप्लेन केल्या जातात. मग तुम्हाला परफॉर्म करायला लावतात. त्यामुळे त्याचा चांगल्या प्रकारे फायदा आपल्या सगळ्यांना होतो. अकॅडमिक्सच्या बाबतीत कॉलेज चांगलं आहे. तसेच सेकंड इयरपासून क्लिनिकल पोस्टिंग देखील चालू होतात. त्यामध्ये आमच्या मेडिसिन, सर्जरी, ऑब्स-गायनीच्या पोस्टिंग झाल्या होतात. खरं तर हे फायनल इयरचे सब्जेक्ट आहे, पण या गोष्टींचा आधीपासूनच एक्सपोजर येण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये याच्या सेकंड इयरपासूनच पोस्टिंग स्टार्ट होतात. तर त्या पोस्टिंग अटेंड केल्यानंतर आपल्याला काही क्लिनिकल नॉलेज मिळतं, त्या सब्जेक्टबद्दल आयडिया येत जाते. एखाद्या वेळेस टीचरकडे टाईम नसला तर पोस्टिंग थोडा वेळ मागे पुढे होतो, परंतु पोस्टिंग होतात. क्लिनिकल एक्सपोजर देखील चांगल्या प्रकारे मिळतो. जर कोणाला इंटरेस्ट आहे, कोणी एखादा टॉपिक वाचला आणि त्यांना वाटतं की आपण हॉस्पिटलमध्ये हा पेशंट बघू, तर कोणी अडवत नाही. तुम्ही कधीही हॉस्पिटलला जाऊन पेशंट बघू शकता, इंटर्नकडनं पेशंटची माहिती घेऊ शकता, त्याची केस घेऊ शकता, तुम्हाला कोणीही अडवत नाही. नंतर येतं स्पोर्ट्स. तर कॉलेजमध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स अवेलेबल आहे. तिथे तुम्ही तुमचे सगळे लेक्चर्स प्रॅक्टिकल झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी तिथे जाऊन टेबल टेनिस खेळू शकता. ज्याला जिम करायचं ते जिम करू शकता, इंडोर्स गेम खेळू शकता. आता गणेश फेस्टिवल चालू आहे, तर गणेश फेस्टिवलमध्ये रात्री बॅच वाईजचं इव्हेंट तर होतातच, परंतु इथे वेगवेगळ्या स्पोर्ट्स टुर्नामेंट देखील ऑर्गनाईज केले जातात. जसे की स्विमिंग टुर्नामेंट, बॅडमिंटन टुर्नामेंट, चेस टुर्नामेंट, जे COD खेळतात, जे BGMI खेळतात त्यांच्यासाठी देखील टुर्नामेंट ऑर्गनाईज केले जातात. व्हॉलीबॉलसाठी VPL, फुटबॉलसाठी फुटसल, क्रिकेटसाठी MPL, GPL असले लीग ऑर्गनाईज केले जातात. त्यामुळे स्पोर्ट्सचं एक्सपोजर कॉलेजमध्ये भरपूर मिळतं. जे काही स्पोर्ट्स आपण पहिले खेळलेलो नसतो ते कॉलेजमध्ये आल्यावर आपल्याला त्यांचं एक्सपोजर मिळतं. आपण ते नवीन स्पोर्ट शिकायचा ट्राय करू शकतो. आणि स्पोर्ट्समध्ये मेन म्हणजे जे AFMCचे स्पोर्ट इव्हेंट होता तिथे देखील कॉलेज पार्टिसिपेट करतं. आता बोलूयात इव्हेंट्सबद्दल. आता इव्हेंट्सबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीला आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये आलो होतो 2022ला, तेव्हा असं वाटायचं या कॉलेजमध्ये काही जास्त इव्हेंट होत नाही, परंतु हळूहळू इव्हेंट होत गेले. नवीन बॅच येते, त्यांची फ्रेशर्स पार्टी, नंतर गणेश फेस्टिवलमध्ये सर्व स्पोर्ट्स टुर्नामेंट आणि रोज रात्री बॅच वाईज इव्हेंट होतात. तर नवरात्रीमध्ये एखाद्या रात्री दांडिया नाईट ऑर्गनाईज केल्या जाते. तर बेसिक मॅन्डेटरी प्रोग्राम ह्या गोष्टी, इंडिपेंडन्स डे, योगा डे, हे प्रोग्राम तर होतच राहतात. म्हणजेच याच वर्षी तरंग नावाचा एक फेस्ट ऑर्गनाईज केला होता. खूप जास्त मजा देखील आली होती आणि एकदम चांगल्या प्रकारे तो इव्हेंट झाला होता. आता विषय येतो मेसचा. तर मेसमध्ये मी कॅम्पस टूरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मेस बघितलीच असेल. अशा एकूण 3 मेस आहे. 3 मेसपैकी 2, एक सागर मेस, एक मेजवानी मेस आणि एक अनिशा मेस आहे की जिथं की टिफिन सिस्टम आहे. तुमच्या हॉस्टेल रूमवर टिफिन येतो, त्यामुळे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. मेसच्या फूडची क्वालिटी तर चांगली आहे, परंतु रिपीटेडली तेच खाल्ल्यामुळं त्या गोष्टींचा कंटाळा यायला लागतो. त्यामुळे फूड खाण्यायोग्य तर आहे आणि क्वालिटी देखील ठीकठाक आहे. आता आमच्या मेजवानी मेसमध्ये तरी एखादा इव्हेंट वगैरे असेल, उन्हाळ्यात कधी आमरस वगैरे देतात, त्याचं फंक्शन वाईज स्वीट वगैरे केलं जातं. तसेच दर रविवारी जे नॉनव्हेज खातं त्यांच्यासाठी नॉनव्हेज, जे व्हेज खातं त्यांच्यासाठी व्हेज. आणि मेसची जी फी आहे ती 2800 पर मंथ आहे. तर एका मुख्य विषयावर म्हणजे कॅम्पसमधील सेफ्टी. सांगायला असा कुठलाही विचार करण्याची गरज नाही की कॅम्पस एकदम सेफ आहे. जेव्हा कधी तुम्ही कॅम्पसमध्ये याल, तुम्ही एंट्रन्सपासून मध्ये बघाल, जागोजागी सिक्युरिटी आहे, जागी चेक पॉईंट्स आहे. त्यामुळे सेफ्टीच्या बाबतीत कॉलेज बेस्ट आहे. मी 5 रेट करेल सेफ्टीच्या बाबतीत. गोष्ट पेशंट फ्लोची. तुम्हाला मी सगळं प्रथम सांगितलं की क्लिनिकल एक्सपोजर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये मिळतो. ऑर्थो डिपार्टमेंट, मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये एक चांगला सिग्निफिकंट पेशंट फ्लो आहे. पण आपण सगळे ENT, ऑप्थॅल्मॉलॉजी सगळे डिपार्टमेंट जर असे ओव्हरऑल बघितले, असा ॲव्हरेज पेशंट फ्लो म्हणू शकतो. सगळ्या गोष्टी बघितल्या तर डॉक्टर बनायला ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या या कॉलेजमध्ये आहेत, चांगल्या प्रकारे आहेत.
त्यामुळे कॉलेजमध्ये MBBS करत असताना मला तरी काही रिग्रेट वाटत नाही आहे की मी काय दुसरं कॉलेज घेतलं असतं तर हे झालं असतं का. कॉलेज संबंधित सर्व पॉईंट्स या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.